चांगलं क्रिकेट बघायला, क्रिकेटच्या ठिणग्या बघायला प्रेक्षक आता आतुरलेले आहेत. कारण एशिया कपला सुरुवात झालेली आहे आणि आता रविवारी सुट्टीच्या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होतोय. नमस्कार, मी सुनंदन लेले दुबईहून तुमच्यासाठी हे वार्तांकन करतोय. त्याचं कारण असं आहे की मदर ऑफ ऑल द मॅचेस ज्याला म्हणलं जातं त्या भारत पाकिस्तान सामन्याची आपण सगळेच जण आतुरतेने वाट बघतोय. दोन देशांमधले हे सामने बंद झालेत. आता 6 सालानंतर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध बायलॅटरल सिरीज खेळलेले नाही आहेत. त्यामुळे ICC टुर्नामेंट असू देत, एशिया कप टुर्नामेंट असू देत, अशा स्पर्धांमध्येच फक्त भारत पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. खेळाडूंच्या मनातली गोष्ट अशी आहे की अशा सामन्याची खेळाडू मनापासून वाट बघतात, लहानपणीपासून स्वप्न बघत असतात आणि तीच गोष्ट आपल्याला मैदानावरती बघायला मिळणार आहे. त्याचं कारण दोन्ही संघामध्ये काही प्रमाणात बुद्धिबळाचा पट झालेला आहे. एकीकडे आपलं प्यादं मागं सरकलेलं आहे, त्याचं कारण बुमरा इंजोर्ड झाला. दुसरीकडे त्यांचं एक प्यादं सरकलेलं होतं, शाहीनच्या आफ्रिदीसारखा महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्यानंतर हे 1 ऑल असताना अजून एक त्यांचं प्यादं गेलं आहे आणि ते म्हणजे मोहम्मद वासिमला दुखापत झालेली आहे. दोन महत्त्वाचे फास्ट बॉलर, हुकमाचे फास्ट बॉलर इंज्युर्ड झाल्यामुळे पाकिस्तान संघाला धक्का लागला आहे. पण म्हणून पाकिस्तान संघाचा बॉलिंग अटॅक वीक आहे का? अजिबात मी असं म्हणणार नाही. थोडासा गडबडलेला असेल कारण त्यांचे फर्स्ट चॉईस पहिले 2 बॉलर हे नसणार आहेत. परंतु रौफ असू देत, स्वतः शादाब खान जो आहे तो लेग स्पिनर असू देत, थोडासा चक करणारा हसनैन असू देत किंवा ज्याला आत्ता ठेच लागलेली होती संघातनं वगळल्यामुळे तो हसन अली असू देत, हे सगळेजण संघामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत आणि त्यामुळे हा अटॅक एकदम कमकुवत आहे अशी म्हणण्याची हिंमत होत नाही. अर्थात पाकिस्तानची फलंदाजी ही गोलंदाजीपेक्षा आत्ताच्या घडीला मजबूत आहे. भारतीय संघाचं मला तसं वाटत नाही. कारण एकीकडे फलंदाजी कागदावरती नुसती नाही तर खरोखर मजबूत दिसते. अंदाज असा आहे की रोहित शर्माच्या साथीला KL राहुलच येईल आणि त्याच्यानंतर विराट कोहली असू देत, सूर्यकुमार यादव असू देत, हे पाठोपाठ येतील. मधल्या फळीमध्ये फटाक्याची माळ लागणार आहे. त्याचं कारण ऋषभ पंत असू देत, हार्दिक पंड्या असू देत आणि त्याच्याबरोबर मधल्या फळीमध्ये दीपक हुडासारखा फलंदाज असू देत, दिनेश कार्तिकसारखा सध्याच्या घडीला मोठमोठे फटके सहजी मारणारा फलंदाज असू देत. भारतीय संघाकडे चांगल्या फलंदाजांची कमतरता नाही आहे. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये अर्थात बुमरा नाही आहे, परंतु दुसरीकडे भुवनेश्वर कुमारचा अनुभव, त्याचा पाकिस्तान विरुद्धचा अटॅक हा नेहमीच अप्रतिम राहिलेला आहे. भारतीय संघाची फिरकी ही पाकिस्तानपेक्षा मला जास्त ताकदवान वाटते. युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा हे 2 हुकमाचे बॉलर्स आहेत. चांगली गोष्ट अशी आहे की पहिला सामना भारतीय संघ खेळलेला नाही आहे. या विकेटवरती दुसरा सामना भारतीय संघ खेळणार आहे पाकिस्तान विरुद्ध सेम विकेटवरती. त्यामुळे हे विकेट कसं खेळतं हे श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान संघाला, संघ व्यवस्थापनाला अभ्यासाकरता खूप मोलाचं ठरणार आहे. आता प्रश्न उरतो तो म्हणजे हे सगळा प्रेशर, हे सगळं दडपण झेलून भारत किंवा पाकिस्तान संघ कसा खेळतात. हे दडपण झेलण्याच्या बाबतीत हवा गरम झाली आहे का, याच्या बाबतीत बाबर आझम काय म्हणला आपण ऐकूया. नहीं, गर्मी तो किसी चीज़ की भी नहीं है, नॉर्मल है और एज अ प्रोफेशनल आपको हर चीज़ में एडजस्ट होना पड़ता है और या इस गर्मी में पहले भी हम खेले हैं और इतना कोई डिफरेंस नहीं है. रोहित शर्माला हा प्रश्न विचारला की बाबा रे तुला कसं काय हे शांत राहणं जमतं, तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते सुद्धा आपण बघूया. रोहित नमस्कार, मी सुनंदन लेले. रोहित तू काल म्हणत होतास की चिल करा. ते चिल करणं हे बघ ऊपरवाले की देन तो नहीं है. तो इतने बड़े मैच के पहले कसं तुम्ही स्वतःला शांत ठेवता, बाकी प्लेयर्सना कसं शांत ठेवतो, काय तुझा फॉर्म्युला काय? असं काय फॉर्मूला म्हणजे मैं हिंदी में बोलता हूँ, मतलब ऐसा कोई फार्मूला किसी भी चीज़ का नहीं है. क्रिकेट में खास करके कोई फार्मूला होता नहीं है. आपका एक प्रोसेस होता है और आप वो प्रोसेस को फॉलो करने की कोशिश करते हैं क्योंकि सारे प्लेयर्स अलग अलग है तो उनका अलग अलग प्रोसेस होता है और वो अपने प्रोसेस को ट्रस्ट करते हैं और उसको कोशिश करते हैं कि उसको बैक करे वो प्रोसेस को, क्योंकि वो प्रोसेस ने ही उनको सक्सेस दिया होता है इतने सालों से. अगर कोई बंदा खेल रहा है तो आई थिंक वो प्रोसेस को लेके वो चलते हैं. और देखिए हमारे लिए ज़रूरी ये है कि मैचेस
इतने मैचेस हम खेलते हैं तो हमारे लिए ज़रूरी है कि अपने आप को रिलैक्स कैसे करना है बड़े मैच के पहले। तो उसमें भी सबका अलग अलग प्रोसेस होता है। कोई पूरा दिन सोना पसंद करता है मैच के पहले, कोई पसंद करता है टीवी देखना, तो सबका अलग अलग वो एक प्रोसेस होता है। ऑप्शनल प्रैक्टिस है तो आज सबने डिसाइड किया आज नहीं जाना है ग्राउंड पे, क्योंकि 3 दिन हमने अच्छा प्रैक्टिस किया है। तो ये हमारा प्रोसेस सालों से चलता आ रहा है। तो ये इंडिविजुअल बेसिस पे होता है, लोग अपना डिसाइड करते हैं कि उनके लिए क्या काम करता है, उनके लिए क्या काम नहीं करता है। आपके लिए क्या किस चीज़ में? काम जैसे मतलब अगर टीवी देखते हैं कोई नहीं, देखिए मेरे साथ तो काफ़ी टाइम मोस्ट ऑफ द टाइम फैमिली रहती है, तो मैं फैमिली के साथ रहता हूँ। अभी मेरी फैमिली है नहीं साथ में, फैमिली घर पे है। तो मेरा अपना तरीका है, अभी मैं कैप्टन बना हूँ जब से काफ़ी मीटिंग रूम में रहता हूँ, मीटिंग करता रहता हूँ। तो ये मेरा प्रोसेस बन चुका है अभी। आता मुद्दा उरतो तो एकच, सामन्याच्या दिवशी दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्याचं धैर्य कोण दाखवतंय? सराव झालेला आहे, स्ट्रॅटेजीज ठरलेल्या आहेत, युद्धनीती ठरलेली आहे, फक्त त्याचा पाठपुरावा मैदानावरती कोण करून दाखवतं ह्याच्यावरती आता सगळं अवलंबून आहे। आणि त्याच्यासाठी तुमचे कान नाक डोळे घेऊन मी दुबईच्या मैदानावरती तुमचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणार आहे। तुमचा अंदाज काय आहे? आपली बॅटिंग आपली बॉलिंग ह्याच्याविषयी तुमचा अंदाज काय? पाकिस्तानला लागलेल्या धक्क्याविषयी तुमचा अंदाज काय? मला ऐकायला आवडेल। त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं मत ठणकावून मांडा। बाय बाय।